नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरून चालणाऱ्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय गणित आणि घटक आहे कोन व कोनाचे प्रकार। आणि या आजच्या घटकामधील आपल्याला आज जो उपघटक पाहायचा आहे तो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणतीही भौमितिक आकृती काढत असताना आपल्याला गरज असते ती कंपास पेटीतील साहित्याची। आणि या कंपास पेटीतील साहित्याची आपल्याला ओळख व्हावी, त्याचप्रमाणे त्यांचे उपयोग आपल्याला लक्षात यावेत, याकरिता आजच्या आपण पाठामध्ये कंपास पेटीतील साहित्याची ओळख आणि त्याचबरोबर आपण त्यातील काही साहित्यांचा उपयोग करून कोन दुभाजक कसा काढायचा हे आजच्या तासामध्ये अभ्यासणार आहोत। तर मित्रांनो, आपण आता या ठिकाणी व्हिडिओमध्ये जे साहित्य आपल्याला दिसत आहे या प्रत्येक साहित्याची आपण सविस्तरपणे ओळख व त्याचे उपयोग हे पाहणार आहोत। तर आपण काळजीपूर्वक या व्हिडिओचं निरीक्षण करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कंपास पेटीतील हे पहिलं साधन आहे, याला मोजपट्टी असं म्हटलं जातं। आणि प्रत्येकाच्या आपल्या कंपास पेटीमध्ये ही वस्तू असते। तर या वस्तूचं जे नाव आहे ते मोजपट्टी। आता या मोजपट्टीच्या जर आपण दोन्हीही बाजूला बघितलं, ही बाजू वरची बघितली आणि ही खालची बाजू बघितली, तर वरच्या बाजूला या अशा प्रकारे खुणा आणि 1 ते 15 पर्यंत असे अंक दिलेले आहेत। त्यानंतर खालच्याही बाजूमध्ये जर आपण बघितलं तर अशा या रेषा आहेत। म्हणजे नेमकं या खुणांचा किंवा या ठिकाणी ज्या खुणा दिलेल्या आहेत तर यांचा नेमका अर्थ काय आहे। तर आपल्याला एखादा रेषाखंड ज्यावेळेस काढायचा असतो तर आपल्याला या पट्टीच्या सहाय्याने त्याचं माप हे घ्यायचं असतं वहीवर। त्यावेळेस समजा जर 3 सेंटीमीटरचा जर आपल्याला रेषाखंड काढायचा झाला तर आपल्याला रेषाखंड काढताना जी सुरुवात आहे ती इथून करावी लागते। या खुणेचं जे माप आहे ते 0 इतकं असतं। पुढची जी खूण आहे 1, त्यानंतर इथे 2, पुढे 3, तर या बिंदूपर्यंत आपल्याला माप घेऊन ते रेषाखंडाची लांबी आपल्याला काढायची असते। यानंतर आपल्याला या प्रत्येक या ठिकाणी जर इथून ही 0ची जी रेषा आहे तिथून या 1 पर्यंत जर आपण बघितलं तर आपल्याला आतमध्ये आणखी छोट्या छोट्या रेषा अशा दिसतात। म्हणजे ही जी रेषा ही 0ची आहे, त्यानंतर 1, 2, 3, 4 अशा रेषा दिसतात। त्यानंतर थोडी जर अशी मोठी अशी रेष दिसते, त्यानंतर पुन्हा 1, 2, 3, 4 आणि मोठी रेष आणि त्या ठिकाणी 1 असं लिहिलेलं आहे। पुढे आपण जर गेलो तर पुन्हा 4 रेषा, एक छोटी रेष जराशी मोठी, त्यानंतर पुन्हा 4 रेषा, 2। आता इथून इतकं म्हणजे इथून एवढं माप हे किती आहे तर 1 सेंटीमीटर इतकं माप आहे। आता या छोट्या रेषा म्हणजे काय तर आपल्याला समजा इथून इतकं हे जर एवढं जर आपण बघितलं या ठिकाणी इथून एवढं, तर हे जे माप आहे ते 1 सेंटीमीटर आहे। मग आता पुढे ही जी रेषा आहे त्या जर आपण रेषा मोजल्या तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, तर या ज्या रेषा आहेत या रेषांमधील जे अंतर आहे ते मिलीमीटर इतकं अंतर आहे। हे जे अंतर आहे ते सेंटीमीटर आहे आणि या 2 रेषांमधलं जे अंतर आहे ते मिलीमीटर आहे। ज्यावेळेस आपल्याला हा 1 सेंटीमीटर या ठिकाणी घेतल्यानंतर
पुढच्या ज्या रेषांचा जर आपण वाचन केलं तर ही रेषा म्हणजेच 1.1 सेंटीमीटर. म्हणजे याचा अर्थ काय तर 1 सेंटीमीटर व 1 मिलीमीटर म्हणजे मिमी. समजलं. किंवा आता इथं जर पाहिलं तर इथं कशा सांगता येईल तर 0.1 सेंटीमीटर. किंवा या मोठ्या रेषेचं जर घेतलं तर आपण जर या ठिकाणी जर मोजलं 1 2 3 4 5 तर याचं आपल्याला माप घेता येईल 0.5 सेंटीमीटर किंवा 5 मिमी. तर आपल्याला अशा या मोजपट्टीच्या सहाय्याने आपल्याला कुठेही आपल्याला माप घेता येतात. समजा या ठिकाणचं जर आपण घेतलं तर हेच आपल्याला माप दर्शवते 7.5 सेंटीमीटर. तर हे आपल्याला या मोजपट्टी हे जे साधन आहे याविषयी आपल्याला माहितीही मिळालेली आहे. यानंतरचं जे पुढचं साधन आहे ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, पुढचं जे साधन आपल्याला या ठिकाणी स्क्रीनमध्ये दिसत आहे तर या साधनाचं नाव आहे कोनमापक. या साधनाचं नाव आहे कोनमापक. तर या साधनाचा उपयोग कशासाठी होतो तर दिलेल्या मापाचा कोन काढणे किंवा दिलेला कोन मोजणे या कामासाठी या कोनमापकाचा उपयोग होतो. आता या कोनमापकावरती तर या कोनमापकाचं आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला या उजव्या बाजूकडून अशी आपल्याला मापं इकडे आलेली दिसतात. तर इथे 0 10 20 30 40 50 90 इकडे 180 पर्यंत. त्यानंतर इकडून जर डाव्या बाजूकडून जर आपण पाहिलं तर इथून देखील 0 ते 180 पर्यंत अशी मापं आलेली असतात. तर या कोनमापकाचं जर आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्याला हा जो छेदनबिंदू दिसतोय या रेषेचा आणि या 0च्या रेषेचा, तर इथून आपल्याला या बिंदूपासून आपल्याला कोन हा काढायचा असतो. तर मित्रांनो, आपण या कोनमापकाच्या सहाय्याने ज्यावेळेस आपल्याला कोन काढायचा आहे तर त्यावेळेस वहीवर आपण ज्यावेळेस रेष काढतो त्यावेळेस ही जी रेषा आहे 0ची ती तंतोतंत ठेवून आपल्याला ज्या मापाचा कोन काढायचा आहे, समजा 60 अंशाचा कोन काढायचा असेल तर आपल्याला ही इथं अशा पद्धतीने खूण घ्यावी लागेल. ज्यावेळेस आपल्याला रेष ही जर आपण जुळवली तर इथं घ्यावं लागेल. ही रेष जर आपण त्या वहीवर आपण जर जुळवली तर आपल्याला इथं काढावं लागेल. काही वेळेला चुकून काय होतं काही विद्यार्थ्यांचं, तर ज्यावेळेस आपल्याला समजा 50 अंशाचं कोन जर काढायला दिलं असेल तर विद्यार्थी काय करतात, त्यांना नेमकं कुठल्या बाजूने मोजायचं आहे ते लक्षात येत नाही आणि मग त्यावेळेस 50 इथेही आहे 50 इथेही आहेत. त्यामुळं काय होतं, त्यांचा कोन या बाजूला काढायचा असतो परंतु चुकून काय होतं त्यांचं ते मोजायला इकडून घेतात आणि मग इथे हे माप घेतल्यानंतर कोन हा चुकण्याची असते. म्हणजे एक लक्षात ठेवायचं आहे की कोनमापकाचा वापर करून आपल्याला ज्यावेळेस कोन काढायचा असतो त्यावेळेस जर आपल्याला उजव्या बाजूला कोन काढायचा असेल तर या कोनमापक हे या बाजूनेच आपल्याला मोजायचं आहे. किंवा जर आपल्याला डाव्या बाजूला कोन काढायचा असेल तर आपल्याला इकडून मोजलं गेलं पाहिजे. आता या कोनमापकावर सुद्धा या तुम्हाला छोट्या छोट्या अशा खुणा या दिसत आहेत. तर या ठिकाणी 0 आहे आणि हे 10 आहेत. यांच्या मधल्या ज्या रेषा आपण पाहिल्या किंवा या अशा जर मधल्या जर आपण अशा जर रेषा या कोनमापकाच्या पाहिल्या, समजा इथलं हे आपण एवढं घेऊया, तर या ठिकाणचं हे 50 आहे आणि हे 60 आहे. त्यानंतर 4 रेषा 1 2 3 4 1 2 3 4. ओके, तर या अशा ज्या रेषा आहेत म्हणजेच काय तर 50 51 52 53 54 ही रेष म्हणजे 55 56 57 58 59 60.
म्हणजे आपल्या कोणत्याही जरी मापाचा कोन काढायला जर दिला तर आपल्याला तो इझिली काढता येऊ शकतो. आता या ठिकाणून आपल्याला मोजत असताना ही जी खूण आहे ती किती आपल्याला दर्शवते, इकडून आपल्याला आता मोजायचं आहे. तर इकडून मोजत असताना ही जी खूण आहे 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77 म्हणजे ही जी खूण आहे कोन मापकावरील ही आपल्याला 77° कोन दर्शवते. आणि इकडून जर पाहिलं ह्या बाजूने तर 100, 101, 102, 103° कोन ती दर्शवते. तर आपल्याला या ठिकाणी कोनमापक म्हणजे काय हे देखील आपल्याला समजलेलं असेलच. यानंतरचं आपण पुढचं साधन हे अभ्यासूया. मित्रांनो, हे जे साधन आपण स्क्रीनवर पाहत आहात तर या साधनाचं जे नाव आहे ते गुण्या असं याला म्हटलं गेलेलं आहे. तर गुण्या क्रमांक आपण याला 1 असं देऊया. तर गुण्या क्रमांक 1 हा जो आहे तरी याचं जे माप आहे तर जे आपण जर पाहिलं तर इथलं माप आणि इथलं माप, तर इथलं जे माप आहे ते 90° आहे. इथलं माप जे आहे ते 45° आहे आणि इथलं माप देखील 45° आहे. म्हणजेच हा जो गुण्या आहे तो 45°, 45°, 90° या मापाचा हा गुण्या क्रमांक 1 आहे. आणि या गुण्याचा जो उपयोग आहे तो उपयोग आपल्याला रेषेवर लंब काढणे याकरिता होत असतो. यानंतरचं आपण पुढचं कंपास पेटीतील साधन हे अभ्यासूया. पुढचं जे मित्रांनो हे साधन आहे तर याही साधनाचं नाव गुण्या असं आहे आणि या गुण्याला आपण क्रमांक हा 2 देऊया. तर या गुण्याचं वैशिष्ट्य काय आहे तर याचं इथलं जे माप आहे ते आहे 60°, इथलं जे माप आहे ते 90°, त्यानंतर इथलं जे माप आहे ते 30°. म्हणजेच हा जो गुण्या आहे तो 30°, 60°, 90° या मापाचा हा गुण्या आहे. आणि याचाही उपयोग मगाशी सांगितल्याप्रमाणे याचाही उपयोग रेषेवर लंब काढण्यासाठी होत असतो. यानंतर मित्रांनो पुढचं जे साधन आहे कंपास पेटीतील तर या ठिकाणी आपल्याला ही 2 साधनं दिसत आहेत. तर दोन्ही साधनांची नावं जी आहेत ती वेगवेगळी आहेत. याही साधनाचं नाव वेगळं आहे, या साधनाचं नाव वेगळं आहे. तर याचं जे नाव आहे ते याला 2 टोकं या ठिकाणी असतात म्हणून कर्कटक याला म्हटलं गेलं आहे, कर्कटक. आणि हे जे साधन आहे तर याचं नाव कंपास असं म्हटलं आहे. बऱ्याच वेळेला विद्यार्थी गडबड करतात यामध्ये की यालाच कर्कटक असं म्हटलं जातं आणि याला काय म्हणतात ते त्यांच्या लक्षात येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे पहिलं साधन आहे या साधनाचं नाव कर्कटक आहे आणि या साधनाचं नाव कंपास आहे. आता दोन्हींचा उपयोग कुठे होतो तर दोन्हींचा उपयोग आपल्याला भूमितीमध्ये या साधनाचा उपयोग आहे तो रेषाखंडाचं माप आपल्याला मोजण्यासाठी होत असतो. म्हणजे एखादी रेषाखंड दिला असेल आणि तेवढ्याच लांबीचा रेषाखंड ज्यावेळेस काढायचा असेल तर या दोन्ही टोकांच्या सहाय्याने आपण त्याच मापाचा रेषाखंड हा आपल्याला काढता येतो. आणि या कंपासचा उपयोग आपल्याला कशाला होतो तर कंपासचा उपयोग हा भूमितीमध्ये आपल्याला दिलेल्या मापाचा वर्तुळ काढणे किंवा आपल्याला इतर ज्या भौमितिक रचना आहेत, मग आपल्याला कोन दुभाजक काढायचं असेल, लंब दुभाजक काढायचं असेल किंवा आपल्याला जर आयताची रचना करायची असेल, त्रिकोणाची रचना असेल किंवा भूमितीमधील आपल्याला इतर काही ज्या रचना आहेत या रचनांमध्ये आपल्याला कंस काढायचा असतो किंवा छेद रेषांची घ्यायची असतात, तर त्या ठिकाणी या कंपासचा उपयोग हा आपल्याला त्या ठिकाणी होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही साधनामध्ये आपण कोणतीही गडबड करायची अजिबात नाही, कारण दोन्ही साधनं ही आपल्याला दिसायला जरी एकसारखी असली तरी
त्यांची नावंही मात्र दोघांचीही वेगवेगळी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या इथपर्यंत आपण हे कंपास पेटीतील साहित्य जे आहे त्या प्रत्येक साहित्याची आपण आता ओळख करून घेतलेली आहेच. तर यानंतर आपण याच कंपास पेटीतील काही साधनांचा उपयोग करून आपला जो आजचा पाठ आहे कोन व कोनाचे प्रकार, तर यामधील आपल्याला कोन दुभाजक हा कसा काढायचा आहे तर तो आपण या ठिकाणी त्याची जी कृती आहे ती आता आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठात सहभागी झालाच आहात. तर आपल्याकडे जर आता वही आणि कंपास पेटी जर असेल तर आपण व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे कृती दाखवली आहे त्या कृतीप्रमाणे जर आपण कोन दुभाजकाची रचना जर करत गेला तर आपल्याला हा भाग आणखी जास्तीत जास्त पद्धतीने समजण्यास सोयीचं जाईल. तर मित्रांनो, आपण आता यानंतर कोन दुभाजकाची रचना करत आहोत. तर मित्रांनो, आपल्याला कोन दुभाजक हा काढायचा आहे. तर कोन दुभाजक म्हणजे नेमकं काय आहे, या कोन दुभाजकाचं वैशिष्ट्य भूमितीमध्ये काय आहे. तर कोन दुभाजक, दु याचा अर्थ काय, तर दु म्हणजे दोन, दुभाजक म्हणजे दोन भाग करतो. कोणाचे भाग करतो, तर कोणाचे दोन समान भाग करतो. कोन दुभाजक हा काय करतो, कोणाचे दोन समान भाग करतो. आता आपल्याला या ठिकाणी आपण एक आपल्या सोयीसाठी एक कोनाचं माप हे घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण 60 अंशाचा एक कोन काढणार आहोत. तर 60 अंशाचा कोन आपण काढत असताना, कोन दुभाजक काढत असताना त्याचं करताना आपण जी कृती आहे ती कृती आपण काळजीपूर्वक या ठिकाणी तिचं निरीक्षण करायचं आहे. आणि या रचनेसाठी जे आपल्याला साहित्य लागणार आहे तर यामध्ये आपल्याला पेन्सिल, मोजपट्टी, कोन दुभाजक आणि कंपास. तर आता यानंतर आपण 60 अंशाचा आपण कोन हा काढणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण या ठिकाणी आता कोन काढून कोन दुभाजकाची रचना करीत आहोत. तर सर्वप्रथम काय करायचं आहे, आपण या ठिकाणी कोनाची रचना करत असताना आपण सोयीस्कर असं या ठिकाणी माप घेऊया. तर हे या ठिकाणी माप घेऊन असा हा किरण आपण काढून घ्यायचा आहे. आपल्या वहीमध्ये देखील काढायचा आहे. या ठिकाणी असा किरण काढलेला आहे. कोणत्याही बाजूला काढा, तुम्ही या बाजूला काढलात तरीसुद्धा चालेल. आपण सोयीसाठी या ठिकाणी हा किरण असा काढलेला आहे आणि त्याचं आता आपण नाव देऊया इथे या ठिकाणी बी आणि हा सी बिंदू. ठीक आहे, BC हा आपण या ठिकाणी किरण हा काढलेला आहे. आता कोन हा दोन किरणांनी तयार होतात. आपल्याला दुसरं किरण काढायचं आहे. तर दुसरा किरण काढत असताना आपल्याला कंपास पेटीतील जो कोन मापक आहे त्याचा आपल्याला आता उपयोग होणार आहे. तर आपल्याला आता बी या बिंदूवर आपल्याला कोन काढायचा आहे, बरोबर. तर बी या बिंदूवरती कोन काढत असताना कोन मापकाचं जे हा बिंदू आहे तो हा बिंदू या बी बिंदूवर तंतोतंत ठेवायचा आहे. त्यानंतर ही जी शून्याची जी रेष आहे ती देखील या किरणावरती आपण तंतोतंत ठेवून घ्यायची आहे. व्हिडिओचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करा. हे या ठिकाणी अशा पद्धतीनं कोनमापक हा ठेवलेला आहे. ही जी कोनमापकावरील जी लाईन आहे शून्य रेषा दर्शवणारी, तर ती आणि आपण काढलेला BC किरण हे तंतोतंत आपण जुळवलेला आहे. त्यानंतर या रेषेचा आणि या रेषेचा जो छेदनबिंदू आहे तो देखील आपण या बी या बिंदूवरती ठेवलेला आहे. यानंतर आपल्याला आता 60 अंशाचा कोन काढायचा आहे. आता या बिंदूवर कोन काढत असताना आपल्याला या बाजूकडून हे मोजावं लागणार आहे. त्यामुळं काळजीपूर्वक आपण या बाजूने मोजायचं आहे. कुठल्याही परिस्थितीत आपण या बाजूने मोजायचं नाही, नाहीतर आपला कोन हा चुकण्याची शक्यता असते. तर आता इथे आपण मोजत जाऊया. 10, 20, 30, 40, 50 आणि 60. तर 60 अंशाचा कोन दर्शवणारी जी रेषा आहे ती ही या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ही अशी आपण खूण करून घ्यायची आहे पेन्सिलच्या सहाय्याने. आणि यानंतर पुढे आता या ठिकाणी
कोनमापकाचं काम हे झालेलं आहे। पुढे आपण बी बिंदू आणि हा आपण घेतलेला जो बिंदू आहे तो जोडून अशा पद्धतीने घ्यायचा आहे। याही आपण जो किरण हा जो काढलेला आहे बी पासून, तर त्याला देखील नाव देऊया। या ठिकाणी नाव याचं देऊया ए। तर बी हे हा या ठिकाणी किरण तयार झालेला आहे आणि या दोन किरणाने तयार झालेला जो कोन आहे या कोनाचं माप 60 अंश इतकं तयार झालेलं आहे। तर या ठिकाणी आपण 60 अंशाचा कोन हा काढलेला आहे। यानंतर आपल्याला कोन दुभाजक म्हणजेच कोनाचे दोन समान भाग करणारी रेषा आपल्याला काढायची आहे। तर आपण कंपासमध्ये या ठिकाणी पेन्सिल घालून आपण सोयीस्कर असं माप आता या ठिकाणी घ्यायचं आहे। कंपासचं माप कुठल्याही परिस्थितीत जे आपण एका वेळेस आपण जर घेतलं तर ते अजिबात बदलायचं नाही। तर बी ए या किरणावर आपण या ठिकाणी अशा प्रकारे कंपासच्या सहाय्याने ही पहिली खूण करून घेऊया। यानंतर बी सी या किरणावर देखील आपण अशा प्रकारे ही अशी खूण करून घेऊया। आता दोन्ही खुणा करत असताना आपण कोणत्याही पद्धतीने माप हे कंपासमधील बदलायचं नाही। यानंतर पुन्हा कंपासचं जे टोक आहे ते या रेषेवर ठेवायचं आहे आणि कोनाच्या आतल्या बाजूला कुठेही ही अशा प्रकारची खूण आपण करून घ्यायची आहे। त्यानंतर याही खुणेवर आपण हे कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे ही अशी दुसरी खूण आपण करायची आहे। तर या खुणा झाल्यानंतर आपल्याला या दोन्ही खुणा ज्या आहेत त्या विशिष्ट एका ठिकाणी या छेदत असतात। तर हा छेदन बिंदू आणि हा बी बिंदू हा आपण आता पट्टीच्या सहाय्याने काळजीपूर्वक आपण काय करायचं आहे तो जोडून घ्यायचा आहे, व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये आपण काळजीपूर्वक त्याचं निरीक्षण करायचं आहे। आपल्याला जर कृती समजली नाही तर व्हिडिओ थोडा वेळ थांबवायचा आहे किंवा बॅक जायचा आहे आणि तो व्हिडिओमध्ये आपण नीट प्रकारे आपण ते समजून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी ही जी आपण हा किरण काढलेला आहे त्याला देखील ते नाव देऊया, याला डी हे नाव देऊया। तर बी डी असं या ठिकाणी या किरणाला आपण नाव दिलेलं आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण हे दोन्ही जे कोन तयार झालेले आहेत तर या दोन्ही कोनांचे आपण मापं घेऊन बघूया। आता या ठिकाणी या कोन दुभाजकाने दोन कोन तयार केले आहेत, कोन ए बी डी आणि कोन डी बी सी। आता 60 या ठिकाणी अंशाचा आपण हा ए बी सी हा कोन काढलेला आहे, त्या तो कोन दुभागलेला आहे कोन दुभाजकाच्या सहाय्याने। तर आता आपण पहिल्या कोनाचं माप जर आपण घेऊन बघूया, त्याचं माप करूया, तर आपल्याला असं लक्षात येईल की पहिल्या या कोनाचं माप जे आहे ते या ठिकाणी 30 अंश इतकं आहे आणि दुसऱ्या कोनाचं जर आपण माप घेऊन पाहिलं तर ते देखील आपल्याला 30 हे बघा या ठिकाणी असं 30 अंशाचं हे माप आहे। म्हणजेच मित्रांनो कोन दुभाजक हा काय करतो तर कोन दुभाजक कोनाचे दोन समान भाग या ठिकाणी करतो। आता 60 चे जर आपण दोन समान भाग केले तर 30 आणि 30 असे येतात। म्हणजेच हा जो कोन दुभाजक आहे हा कोन दुभाजक काय करतो तर कोनाचे दोन समान भाग करतो। आता 60 अंशाचा कोन असल्यामुळे कोनाचे भाग हे 30-30 अंशाचे असे दोन तयार झाले। जर कोन आपण 90 अंशाचा जर कोन काढला तर तयार होणारे जे दोन कोन आहेत कोन दुभाजकाच्या सहाय्याने तर तो एक पहिला 45 अंशाचा असेल आणि दुसरा देखील 45 अंशाचा असेल। समजा जर आपण कोन 140 अंशाचा जर आपण कोन काढला आणि त्याचा जर कोन दुभाजक काढल्यानंतर आपण त्याचे जे दोन समान तयार होणारे जे कोन आहेत कोन दुभाजकाच्या सहाय्याने तर त्याच्यातला पहिला कोन हा 70 अंशाचा असेल आणि दुसरा कोन देखील 70 अंशाचा असेल। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आजच्या या पाठामध्ये आपण कंपास पेटीतील साहित्याची ओळख सुरुवातीला करून घेतली आणि त्यानंतर
कोण दुभाजक कसा काढायचा त्याची कृती देखील आपण समजावून घेतली. तर विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या पाठामधील कोण व कोणाचे प्रकार या पाठामधील जो दिलेला सराव संच आहे तो सराव संच आपण आज घरी सोडवायचा आहे. या सराव संचामध्ये आपल्याला जी दिलेली जे उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपण आपल्या वहीमध्ये काळजीपूर्वक सोडवायची आहेत. सराव संच क्रमांक 3 पान नंबर 11. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच पाठामधील आपल्याला ICT टूल्स विषयक उपक्रम देण्यात आलेला आहे. तर जिओजिब्रामधील विविध टूल्सचा वापर करून वेगवेगळ्या कोनांचे आकार काढा, त्यांच्या मापांमध्ये मूव ऑप्शनचा वापर करून होणारे बदल अनुभवा. तर हे देखील आपण हे घर बसल्या अभ्यासायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या आजच्या या पाठाची जी YouTube लिंक आहे ती इयत्ता 6वीच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी जास्तीत जास्त आपल्या मित्रांना या व्हिडिओची लिंक ही शेअर करावी अशी विनंती करतो आणि या ठिकाणी आजचा पाठ हा इथेच संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.